राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिलांना 50% आरक्षण देश उभारणीत महत्त्वाचे पाऊल या परिसंवादाचे आयोजन. शिक्षक वेतन श्रेणीच्या गोंधळाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मनपा निवृत्त माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष ग.वी. जोशी यांची माहिती. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बाल कलाकार तेजश्री वालावलकर हिचा सत्कार. निनाद संस्था आणि नगरसेविका शुभदा जोशी यांच्या वतीने आयोजित भागवत कथा सप्ताहानिमित्त श्रीमद भगवत ग्रंथाची उत्साहात मिरवणूक. नवा सिंहगड परिसर सांस्कृतिक कला मंचाच्या वतीने स्वरभास्कर संगीत महोत्सवाचे आयोजन. जैतापूरमध्ये अणुप्रकल्पाविरोधी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने. गेल्या 60 वर्षात निवडणूक प्रक्रियेत मोठी अधोगती झाली आहे. माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांची खंत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिलांना 50% आरक्षण देश उभारणीत महत्त्वाचे पाऊल या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. महिलांना 50% आरक्षण लागू करण्याच्या निर्णयामुळे महिलांवरील जबाबदारी वाढली आहे. महिलांनी स्वतःमध्ये योग्य बदल करून घेतल्यास या आरक्षणाचा फायदा समाजाला होईल. मात्र असे करताना पुरुष राजकारण्यांचा आदर्श पुढे न ठेवता स्वतःच्या नजरेतून महिलांनी जग पाहावे असे मत महिलांना 50% आरक्षण देश उभारणीत महत्त्वाचे पाऊल या परिसंवादात व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. लोकमतचे संपादक अनंत दीक्षित, सामाजिक कार्यकर्ते भीम रासकर, महाराचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार कमल ढोले पाटील, नगरसेविका उषा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा ॲडव्होकेट वंदना चव्हाण, महिला शहराध्यक्षा वासंती काकडे यांनी परिसंवादात सहभाग घेतला होता. डॉक्टर समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. महिलांप्रती राष्ट्रवादी काँग्रेसचा दृष्टिकोन प्रारंभापासूनच उदारमतवादी असल्याचे सांगून अंकुश काकडे म्हणाले, कामात सातत्य आणि निवडून येण्याची क्षमता या दोन बाबी असलेल्यांना राजकारणात संधी मिळतेच. याच निकषांवर राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातील महिलांना संधी देण्यात आली तर त्याला सरसकट घराणेशाहीचे लेबल लावता येणार नाही असेही ते म्हणाले. ॲडव्होकेट चव्हाण म्हणाल्या, स्त्रिया अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांचा निर्णय प्रक्रियेतील वार्ता सहभाग समाजहिताचा आहे. मात्र तेवढेच पुरेसे नाही. राजकारणात स्थिरावणाऱ्या महिला अनेकदा पुरुष राजकारण्यांप्रमाणेच वागू लागतात. त्यामुळे पुरुषांच्या नजरेतून राजकारण न करता स्त्रियांनी स्वतःच्या नजरेतून राजकारण केले पाहिजे. त्यासाठी स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत असेही त्यांनी पुढे सांगितले. राजकारणात उतरण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता असली पाहिजे हा मतप्रवाह चुकीचा आहे. शिक्षणापेक्षा सुद्धा जनतेच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्यासाठी कळकळ असणे गरजेचे आहे असे मत ढोले पाटील यांनी मांडले. दीक्षित म्हणाले, राजकारणात उतरताना महिलांनी लोकमानस, संसदीय आयुधे, राज्यघटना, प्रशासन या संदर्भातील किमान माहिती घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने राजकीय पक्षांनी महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले पाहिजेत. सलग 3 वेळा निवडून आलेल्या जाधव म्हणाल्या, सुरुवातीला मला चूल आणि मूल या पलीकडे काहीच माहीत नव्हते. केवळ वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने पतीऐवजी संधी मिळाली आणि माझा राजकारणात प्रवेश झाला. शिक्षक वेतन श्रेणीच्या गोंधळाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती पुणे मनपा निवृत्त माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष ग.वी. जोशी यांनी दिली. राज्य शासनाच्या 2 सप्टेंबर 1989च्या अध्यादेशानुसार शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीची योजना लागू करण्यात आली. यानुसार 12 वर्षे एकाच वेतन वर्गात काम केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी तर 24 वर्षे एकाच वेतन वर्गात काम केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या शिक्षक आणि सेवकांनाही हा अध्यादेश लागू झाला. मात्र महापालिकेच्या माध्यमिक तांत्रिक शिक्षण विभागाने पात्र असलेल्या सुमारे 27 शिक्षकांना ही शिक्षण श्रेणी लागूच केली नाही. सेवा पुस्तकानुसार या 27 शिक्षकांनी 12 आणि 24 वर्षे एकाच वेतन श्रेणीमध्ये काम केले. पण महापालिकेच्या 1999, 2001 आणि 2010 वर्षात काढलेल्या यादीमध्ये या शिक्षकांची नावेच नमूद करण्यात आलेली नाहीत. याबाबत गेल्या 3 वर्षांपासून जोशी शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटून माहिती देत आहेत, पण प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही. जोशी यांनी शिक्षण उपसंचालकांकडेही तक्रार दाखल केली.
यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी याची दखल घेत 3 वर्षांनंतर याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल अशा आशयाचे पत्र जोशी यांना 7 एप्रिल 2011 ला पाठवले आहे. जोशी म्हणाले, शिक्षण विभागात कायद्याची माहिती असणारे कोणतेही अधिकारी आणि कामगार नसल्याने त्यांना या अध्यादेशातील नमूद करण्यात आलेल्या पूर्ण नोंदी माहितीच नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांनी वाटेल त्या तत्वावर यादी तयार केली. आमच्यासारख्या 24 वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्यांना डावलण्यात आले आणि ज्यांनी 24 वर्षांपेक्षा कमी काम केले आहे किंवा ज्यांनी इतर वेतन श्रेणी घेतल्या आहेत अशांना निवड श्रेणीत टाकले. यामुळे महापालिकेचे सुमारे 1.5 कोटींचे नुकसान झाले आहे. ही बाब त्यांच्या समोर आणूनही यावर अद्यापही कारवाई करण्यात येत नव्हती. ज्या 27 शिक्षकांवर अन्याय करण्यात आला आहे त्यातील केवळ 18 शिक्षक आता जिवंत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेस नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे आणि ॲडव्होकेट अनिरुद्ध प्रतिनिधी उपस्थित होते. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बाल कलाकार तेजश्री वालावलकर हिचा सत्कार करण्यात आला. आजी आणि नात यांचा ऋणानुबंध सध्या दोरावत चालला असताना ते ऋणानुबंध पुन्हा जुळवण्यासाठी आजी आणि नात हा चित्रपट महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे अशी भावना बाल कलाकार तेजश्री वालावलकर हिने व्यक्त केली. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, कृष्णकांत जाधव, नाट्य निर्माते अशोक नाईकरे, बंडोपंत फडके, दिलीप भागवत, अनिल तेरे देसाई आणि दशरथ बहिरट आदी उपस्थित होते. आजी आणि नात या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली. त्यातून सुलभा आजी मिळाल्याचा आनंद आहे. या कामासाठी कृष्णकांत जाधव आणि माझ्या आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची कृतज्ञताही तेजश्रीने व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद महाबळ यांनी केले. निनाद संस्था आणि नगरसेविका शुभदा जोशी यांच्या वतीने आयोजित भागवत कथा सप्ताहानिमित्त श्रीमद भगवत ग्रंथाची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. निंबाळकर तालमीपासून या मिरवणुकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी उदय जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. इस्कॉन मंदिराचे कृष्ण भक्त, वारकरी भजनी मंडळ, बँड, नगारा, विविध देवतांची आणि संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तसेच ग्रंथाचे औक्षणही रस्त्यात सर्वत्र होत होते. रहाळकर राम मंदिर येथे या मिरवणुकीचा समारोप झाला. भागवत सप्ताहाचे उद्घाटन भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि नगरसेविका शुभदा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. 24 एप्रिल पर्यंत शिवाजी मंदिर येथे श्रीमद भगवत सप्ताह होणार आहे. प्रवचनकार प्रकाश शास्त्री लिमये विविध विषयांवर प्रवचने देणार आहेत. शुकदेव परीक्षित भेट, नारद ध्रुव भेट, वामन पाद्य पूजा, कृष्ण जन्म सोहळा, दहीहंडी काल्याची कथा, कृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा आदी प्रसंगाचे सादरीकरणही प्रवचनादरम्यान करण्यात येणार आहे. श्रीमद भागवत धर्मपालन, दिव्यांची दीपावली या विषयावरील प्रवचनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. नवा सिंहगड परिसर सांस्कृतिक कला मंचाच्या वतीने स्वरभास्कर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ता मेडिकल फाउंडेशनच्या मदतीसाठी 22 ते 24 एप्रिल या कालावधीत स्वरभास्कर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महोत्सवाच्या अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजाराम पुलाजवळील सूर्यनंदा लॉन्स येथे सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे.
या महोत्सवात पंडित श्रीनिवास जोशी, किराणा घराण्याचे गायक संजय गरुड, सुधाकर चव्हाण, नाट्य संगीतातील कलाकार पंडिता खाडिलकर, गायक पंडित गिरीश संझगिरी, कलापिनी कोमकली, किराणा घराण्याचे कलाकार अजय पोहनकर यांचे गायन, राजेंद्र तेरे देसाई यांचे बासरी वादन, पंडित योगेश सिमसी यांचे तबला वादन, उस्ताद तौफिक कुरेशी यांचे ड्रम वादन, मंजू मेहता यांचे सतार वादन, पंडित राजेंद्र गंगाणी यांचे कथ्थक, पंडित सतीश व्यास यांचे संतूर वादन आदी कार्यक्रम होणार आहेत असेही त्यांनी सांगितले. जैतापूरमध्ये अणुप्रकल्पाविरोधी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आली. यावेळी शिवसेना कसबा विभाग प्रमुख मिलिंद काची, ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते विजय ठकार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या निदर्शनांदरम्यान उपस्थितांसह नागरिकांनी जैतापूर येथे पोलीस गोळीबारात मरण पावलेल्या तबरेज सेहकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावा आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा इत्यादी मागण्याही करण्यात आल्या. रद्द करा, रद्द करा, जैतापूर प्रकल्प रद्द करा, तबरेज सेहकर अमर रहे, आघाडी सरकारचा धिक्कार असो, आघाडी सरकार चले जाओ इत्यादी घोषणांनी जमलेल्या कार्यकर्त्यांनी सर्व परिसर दणाणून सोडला. नागरिकांनी या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचंय. ढकार या ठिकाणी काल जैतापूरमध्ये जो हिंसक प्रकार घडला, ज्या जैतापूर वासियांची मागणी आहे की हा प्रकल्प आमच्या जैतापूरमध्ये नकोय, त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गेलेल्या जैतापूर वासियांच्या आणि शिवसैनिकांच्या अंगावरती पोलिसांनी जो अमानुष लाठीहल्ला करून त्यामध्ये जो एक निष्पाप बळी गेला, त्या बळीला ही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज लोकमान्य टिळकांच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. ज्या युवकाचा बळी गेलेला आहे त्या युवकाचं हे आंदोलनातलं जे हुतात्म्य जे बलिदान आहे ते व्यर्थ जाणार नाही. या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे हा शिवसैनिक जैतापूर वासियांच्या पाठीची ठामपणाने उभा राहील याची ग्वाही आम्ही आज या ठिकाणी देतोय. आणि या प्रकल्पाला पुणे शहरातून आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र विरोध करून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 60 वर्षात निवडणूक प्रक्रियेत मोठी अधोगती झाली आहे अशी खंत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केली. कास्ट प्रबोधन मंडळाच्या वतीने एस.एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेचा लोकशाहीला धोका या विषयावरील परिसंवादामध्ये प्रमुख वक्ते म्हणून गोडबोले बोलत होते. प्रभातचे संपादक अरुण खोरे, प्रोफेशनल पार्टी ऑफ इंडियाचे राजेंद्र ठक्कर यांनी या परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी कास्टचे प्रमुख शरदचंद्र गोखले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी बी.जी. देशमुख होते. देशात गेल्या 60 वर्षात भ्रष्टाचार एवढ्या प्रमाणात वाढला आहे की आपल्याकडे लोकशाही आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे असे स्पष्ट करून गोडबोले पुढे म्हणाले की प्रत्येक क्षेत्रात वाढत्या भ्रष्टाचारामुळे कोणाला निवडून द्यायचे हे सर्वसामान्यांना कळत नाही. गुन्हेगारी आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रे वेगळी न राहता जवळपास एकच झाली आहेत. आज 20 ते 25% आमदार खासदार हे गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. करोडपती असल्याशिवाय निवडणूक लढवण्याचे तिकीट मिळत नाही. व्यक्तीऐवजी पैसा बघून तिकिटाचे वाटप होते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. वाढत्या भ्रष्टाचाराला शहरी मतदार देखील तेवढाच जबाबदार आहे. शहरी भागात मतदानाची टक्केवारी अवघी 30 ते 35 आहे.
यामध्ये सुधारणा करण्यासाठी मतदान बंधनकारक केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात रॅली, बॅनर, पत्रके, ध्वनिवर्धकांवर करण्यात येणाऱ्या खर्चावर बंदी घालून निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने किमान 4 महिने अगोदर नागरिकांना त्यांच्या भागातून निवडणूक लढवणाऱ्यांची माहिती दिली पाहिजे असे राजेंद्र ठक्कर यांनी सांगितले. नागरिकांना टपालाद्वारे मतदानाचा अधिकार देण्याची गरज असल्याचे बीजी देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले. कास्ट प्रबोधन मंडळाच्या सविता भावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.